नमस्कार मित्रांनो, आपल्या मराठी कॉर्न यूट्यूब चॅनलवरती आपलं सगळ्यांचं स्वागत आहे। आपल्या चॅनलवरती जर पहिल्यांदा आला असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला सर्वप्रथम अपडेट मिळायला सुरुवात होतील। तर मित्रांनो, आज आपण एक महत्त्वपूर्ण व्हिडिओ पाहणार आहोत की अंगणवाडी का मदतनीस किंवा अंगणवाडी का सेविका यांच्या मानधन अदा करण्यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून एक GR हा प्रस्तावित करण्यात आलेला आहे। तर या GR अंतर्गत जी काही महत्त्वपूर्ण माहिती आहे आपण त्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर नक्की हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला पण एक चांगला अपडेट हा मिळत राहील। तर चला मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो, हा GR पाहत असाल की अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस यांचे मानधन अदा करण्यासाठी अर्थसंकल्पित केलेला निधी वितरित करण्याबाबतचा हा GR नुकताच प्रस्तावित करण्यात आलेला आहे। तर हा GR दिनांक 24 जून 2025 अंतर्गत राज्य शासनाच्या माध्यमातून प्रस्तावित करण्यात आलेला आहे। आणि या GR अंतर्गत जी काही महत्त्वाची माहिती आपण ती पाहणार आहोत। तर शासन निर्णय काय आहे की एकात्मिक बाल विकास सेवा योजना नवी मुंबई यांच्या अधीनस्थ एकात्मिक बाल विकास सेवा योजना ही केंद्राची पुरस्कृत योजना आहे आणि ही योजना राबवण्यात येते। तर केंद्र शासनाकडून विहित कालावधीत निधी हा प्राप्त होत नसल्या कारणामुळे अंगणवाडी सेविकाचे मानधन नियमित अदा करण्यासाठी शक्य हवे याकरिता अध्यक्षतेखाली म्हणजे दिनांक 2 जून 2017 रोजी आयोजित बैठकीत अंगणवाडी सेविकाच्या मानधनाची अर्थसंकल्पित केलेली रक्कम अपेक्षित केंद्रीय सहाय्य अप्राप्त असले तरी खर्च करण्यास शासनाकडून अनुमती किंवा देण्याचा निर्णय हा घेण्यात आलेला आहे। तर याच अंतर्गत सदर शासन निर्णयान्वये अंगणवाडी सेविका असेल व अंगणवाडी का मदतनीस यांचे माहे जून 2025 या महिन्याचे मानधन अदा करण्याकरिता खालील विवरणपत्रामधील रकाना क्रमांक 1 रकाना क्रमांक 2 मध्ये जो काही निधी आहे तो तिथे वितरित करण्यात आलेला आहे, आपण तो सुद्धा पाहणार आहोत। तर याच अंतर्गत रकाना क्रमांक 4 मध्ये दर्शवल्यानुसार एकूण रुपये 218 कोटी एवढा निधी हा आयुक्त एकात्मिक बाल विकास सेवा योजना यांना वितरित व खर्च करण्यास शासनाने मान्यता देण्यात आलेली आहे। तर आपण मित्रांनो, खाली जो काही रकाना असेल तो आपण पाहणार आहोत की तुम्ही खाली पाहत असाल की नंबर 1, 2, 3, 4 अशा प्रकारचे खाली बॉक्समध्ये रकाना हा देण्यात आलेला आहे। तर या अंतर्गत लेखाशीर्ष आणि संगणक सांकेतिक उद्दिष्टांतर्गत 2236 पोषण आहार असणार आहेत। त्यानंतर 2 पोषक अन्न व पेय याचे वितरण असतील। 101 विशेष पोषण आहार कार्यक्रमसुद्धा या अंतर्गत असणार आहे। त्याच्यानंतर अर्थसंकल्पीय तरतूद सन 2025 आणि 26साठी किती असणार आहे तर 25,200 रुपये असेल। त्याच्यानंतर यापूर्वी निधी जो काही वितरित होत होता तो 12,600। त्याच्यानंतर जो काही हा GR आहे याच्या माध्यमातून वितरित करण्यात आलेला निधी 4,200 असा असणार आहे। त्याच्यानंतर एकात्मिक बाल विकास सेवा योजना या अंतर्गत राज्याचा हिस्सा 40% असेल। तर याच्यासाठी 16,800 हा एवढा 2025-26साठी अर्थसंकल्पित तरतूद असेल। त्याच्यानंतर यापूर्वीचा निधी 8,400 आणि त्याच्यानंतर 2800 रुपये एवढा आदेशाने वितरित करण्यात आलेला निधी असणार आहे। त्याच्यानंतर अंगणवाडी सेविका व अतिरिक्त राज्याचा हिस्सा हा 100% याच्या अंतर्गत असणार आहे। तर त्याच्यासाठी 88,200 त्याच्यानंतर 44,400 या पूर्वीचा निधी होता आणि त्यानंतर जो काही अर्थसंकल्पीय तरतूद आदेशाने वितरित करण्यात आलेला निधी 14,800 एवढा असणार आहे। म्हणजे एकूण 1,30,200 एवढा अर्थसंकल्पीय तरतूद 2025-26साठी असेल। त्याच्यानंतर 65,400 एवढा यापूर्वीचा निधी आणि त्याच्यानंतर आदेशाने वितरित करण्यात आलेला निधी 21,800। तर अशा प्रकारचा निधी या अंतर्गत राज्य शासनाच्या माध्यमातून अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्या अंतर्गत मानधन अदा करण्यासाठी अशा प्रकारचा GR प्रविष्ट करण्यात आलेला आहे आणि अंतर्गत त्यांचा जो काही मानधन असेल त्याबद्दलची एक महत्त्वाची माहिती या GR मध्ये देण्यात आलेली आहे। तर अशा प्रकारचा एक महत्त्वाचा व्हिडिओ आपण आपल्या या चॅनलच्या माध्यमातून आपण पाहण्याचं काम केलेलं आहोत मित्रांनो। तर आपला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की नातेवाईकांना मित्रांना शेअर करायला विसरू नका, जेणेकरून त्यांना एक महत्त्वपूर्ण माहिती कळेल। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।